सम्राट जयचंदाची जी दादी होती ही महाराणी कुमारदेवी गहडवाल, तिचं जे माहेर होतं ते बोधगया होतं, तिला सारनाथला दिला होतं. इथेच महाराणी कुमारदेवी गहडवाल राणीनं 9 मजल्याचं धम्मचक्रजीन महाविहार हे 9 मजल्याचं बुद्ध विहार इथेच कुमारदेवी महाराणीनं बांधलेलं होतं. ती सम्राट जयचंदाची दादी होती. तर तिचाही शिलालेख याच्यावर कोरलेला आहे. केवळ सम्राट अशोकाचाच नाही, सम्राट अशोकाच्या स्तंभावरच तिनं तो शिलालेख कोरलेला आहे. याच्यावर स्कंदगुप्त नावाचा जो गुप्त बौद्ध राजा आहे त्याचा स्तंभ याच्यावर कोरलेला आहे. तर हे पिल्लर याच्यावर जे राष्ट्रीय मुद्रा दिसते, सिंह मुद्रा, ते इथेच जमिनीमध्ये उत्खननामध्ये म्हणजे फ्रेडरिक ऑर्टेल यांनी 1905 मध्ये त्याचं उत्खनन केलं आणि ते राष्ट्रीय प्रतीक म्हणून आपल्या भारताचं प्रतीक आहे. त्याच्यावर 32 तिल्ल्याचं भगवान बुद्धांचं 32 लक्षाचं चक्र सुद्धा आपल्याला दिसतं. ठीक आहे, आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत हे अत्यंत महत्वाचं सारनाथ ठिकाण. याच ठिकाणी भगवान बुद्धांनी भिक्खू संघाची निर्मिती केलेली आहे. सारनाथ याचं नाव सारनाथ कशावरून पडलंय? कारण तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा पहिला सार इथेच दिलेला होता म्हणून याचं नाव सारनाथ आहे. ठीक आहे, आणि इथेच धम्मचक्र प्रवर्तनाला सुरुवात झालेली होती. तर हेच ठिकाण पवित्र पावित्र ठिकाण, या ठिकाणी सर अलेक्झांडर कनिंगम यांच्या नेतृत्वामध्ये याचं उत्खनन झालेलं होतं. देवमित्र अनागारिक धम्मपाल श्रीलंकेचे 1891 मध्ये बाबासाहेबांचाही जन्म झाला आणि 1891 मध्ये देवमित्र अनागारिक धम्मपाल यांनी इथं भेट दिलेली आहे. आणि देवमित्र अनागारिक धम्मपालनी जे ज्यांची जी सुरुवात केली आहे धम्मयात्रेची ती इथूनच केलेली आहे. पहिल्यांदा ते सारनाथला आले, नंतर ते बोधगयाला आले. याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भेट दिली आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन इथेच केलं, भिक्खू संघही निर्माण केला. म्हणजे तथागत भगवान बुद्धांचं पहिलं प्रवचन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण सारनाथलाच झालं. याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणामध्ये सांगितलं की दर रविवारी प्रत्येक बौद्धांनी कुटुंबासहित बुद्धविहारात गेलंच पाहिजे. तर हे इथला महत्वाचा उपदेश. असं गीत घेत जायचं जेव्हा मी बोलीन तेव्हा. हे सुद्धा धम्मचक्र जे महाराणी कुमारदेवी, वाराणसीची महाराणी सम्राट जयचंदाची दादी महाराणी कुमारदेवी गहडवाल वंशीय जिनं 9 मजल्याचं धम्मचक्रजीन महाविहार निर्माण केलं होतं, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. आणि या ठिकाणी काही गुप्त काळातील छाप सुद्धा दिसते. हे आपल्याला चैत्य गवाक्ष दिसतो आणि सगळं हे छोटे छोटे आपल्याला मनोती स्तूप, ओटीव स्तूप सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. हे छोटे छोटे ओटीव स्तूप म्हणतात त्याला बौद्ध धम्मामध्ये, जे बौद्ध भिक्खू आणि अरहंत भिक्खूंच्या शारीरिक धातूंवर अस्थिंवर हे निर्माण केलं, त्याला ओटीव स्तूप म्हणतात. छोट्या छोट्या भिक्खूंच्या अस्थि याच्यामध्ये असतं, आपल्याला ते दिसत आहे. हे धम्मराजिका महास्तूप आहे. महान सम्राट अशोकाने 84,000 जे महास्तूप निर्माण केले होते. महान